बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. बोरी इचोड येथील घटना. नॅशनल हायवे क्रमांक 44 वर एसटी बस व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दिलीप कुटे वय 40 वर्ष राहणार खैरी तालुका रायगाव याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री 11च्या दरम्यान वडकीपासून काही अंतरावर असलेल्या बोरी इचोड गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ आगाराची नागपूर हैदराबाद एसटी बस क्रमांक MH40 CM 6123 ही हैदराबादकडे जात होती, तर खैरी येथील दिलीप कुटे हा आपल्या दुचाकी क्रमांक MH32 L 7193 या क्रमांकाच्या दुचाकीने बोरी इचोड गावाजवळ असलेल्या वळणावरून वडकीकडे यायला विरुद्ध दिशेने निघाला असता समोरून येणाऱ्या नागपूर हैदराबाद या बसची व दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली. या धडकेनंतर दुचाकीस्वार दिलीप कुटे हा रस्त्यावर पडला. त्याचे डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी घटनेची माहिती वडकी पोलिसांना दिली. यावेळी बीट जमादार अमोल चौधरी, आकाश कुदुसे यांनी लगेच घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच अपघातस्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रायगाव येथे पाठविण्यात आला असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात अमोल चौधरी हे करीत आहे. प्राथमिक माहितीनुसार दिलीप कुटे हा किनी येथून आपल्या गावी खैरी जायला निघाला होता. दरम्यान बोरी इचोड गावाजवळ असलेल्या वळणावर त्याने आपली दुचाकी विरुद्ध दिशेने वळवली. तेवढ्यात समोरून भरधाव येणाऱ्या एसटी बसला त्याची दुचाकी भिडली. यावेळी एसटी बस चालक महेंद्र तांबे यांनी दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. एसटी बसमध्ये पांढरकोडा, आदिलाबाद व हैदराबादकडे जाणारे प्रवासी होते. ते सुखरूप आहे, मात्र या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.